तर ही आहे 2017 मध्ये एकदम गाजलेली गाडी, ज्याने अख्ख्या आल्टो आणि सुझुकी वाल्या गाड्यांना सगळ्यांना मागं सोडलं होतं. गाडीचं मस्क्युलर डिझाईन, गाडीला दिलेले क्रोम फिनिश आणि क्रोमचे डोर लॉक. ह्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे 180 प्लस. त्याच्यामुळे असल्या खराब रस्त्यांवर सुद्धा ही गाडी एकदम स्मूथ चालते. आणि ह्या गाडीला दिलेत इंडिव्हिज्युअल मॅपिंग सिस्टीम, जे की फक्त रेनॉल्टला अवेलेबल आहे असं तरी मला वाटतं. तर ह्या गाडीला दिलेला बूट स्पेस तर बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये आपलं हे 40 लिटरचं कॅन्ड आहे, 20 लिटरचं कॅन्ड आहे आणि आता तरी फक्त एक कॅन्ड अजून एक मिसिंग आहे. तर एवढ्या गोष्टी ह्याच्यामध्ये एकदम प्रॉपरली फिट होतात, त्याच्यामुळे सहलीला जाण्यासाठी ही गाडी एकदम बेस्ट. तर ह्याचा रिअर स्पेस सुद्धा मी 5.5 फुटाचा आहे. रिअर स्पेस सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे लॉंग जर्नीसाठी. फक्त ह्याच्यामध्ये मध्ये जो बसणारा माणूस आहे त्याच्यासाठी सीट थोडीशी बारीक पडते, पण 4 जणांसाठी ही गाडी एकदम बेस्ट. आणि ह्यांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर गाडीला एकदम स्पोर्टी फील देतो. आणि ही गाडी देते सिटीमध्ये 12चा मायलेज आणि हायवेवरती देते 16 ते 18चा मायलेज. आणि ह्याला दिलाय जवळपास 4 इंचाचा एलईडी डिस्प्ले. आणि ह्या गाडीला दिले चारही डोर्सला पॉवर विंडोज. पण फक्त ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय की जी मागची विंडो आहे ती फक्त एवढीच हाफ उघडते. तर आल्टो, नॅनो, वॅगनार आणि स्विफ्ट ह्यांच्यापेक्षा जरा स्पोर्टी आणि खतरनाक लुकची गाडी पाहिजे तर ती म्हणजे ही क्विड.